Dear student, we are seeing periodic trends in the modern periodic table. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक आवर्त सारणीमध्ये असणारे काही मूलद्रव्ये जे आहेत तर त्या मूलद्रव्यांची आवर्ती कल आपण त्या ठिकाणी पाहतोय. त्याच्यामध्ये आपण व्हॅलन्सी संयोजनेच्या बाबतीमध्ये, त्याच्यानंतर असणारा काही ॲटॉमिक साईज अणु आकार, आणि तिसरा आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं की मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, जे धातू आणि अधातूंचे असणारे काही गुणधर्म. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की सर्वसाधारणपणे पिरियडमध्ये आवर्तामध्ये ॲटॉमिक रेडियस जे आहे तर ते ॲटॉमिक रेडियस अणुत्रिज्या डावीकडून उजवीकडे जाताना काय होताना दिसते, कमी होताना दिसते. त्याच्यानंतर पिरियडमध्येच आपण त्या ठिकाणी पाहिलंय की इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे तर ते डावीकडून उजवीकडे जात असताना काय होताना दिसते, इन्क्रीज होताना दिसतं, वाढताना त्या ठिकाणी दिसतं. तिसरं आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं की इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे तर ते आपल्याला सर्वसाधारणपणे पिरियडमध्ये लेफ्टकडून राईटकडे जाताना त्या ठिकाणी ते डिक्रीज होताना दिसतं, कमी होताना दिसतं. त्याच्यानंतर असणारा जो काही ग्रुप जे आहे तर त्या ग्रुपच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं होतं की ॲटॉमिक रेडियस जे आहे तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की वरून खाली जात असताना ॲटॉमिक रेडियस काय होताना दिसते, इन्क्रीज त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतर पिरियडच्या बाबतीमध्ये आपण पाहिलंय की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे तर ते मात्र त्या ठिकाणी वरून खाली येत असताना ग्रुपमध्ये त्या ठिकाणी काय होताना दिसतं, डिक्रीज त्या ठिकाणी होताना दिसतं. तिसरं आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं की इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे तर ते ग्रुपमध्ये वरून खाली येत असताना काय होताना दिसतं, इन्क्रीज त्या ठिकाणी होताना दिसतं. पण एवढा भाग आपण त्या ठिकाणी मागील तासाला पाहिला. याच्यानंतर पुढे पेज नंबर 27 वर द पिरियडिक ट्रेंड्स इन द मेटॅलिक कॅरेक्टर्स ऑफ द एलिमेंट इज क्लिअरली अंडरस्टूड फ्रॉम देअर पोझिशन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. आधुनिक आवर्त सारणीतील स्थानावर मूलद्रव्याचा असणारा तो काही धातू गुणधर्माचा असणारा तो काही आवर्ती कल जो आहे तर त्या आवर्ती कल आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी समजून येताना दिसतो. लेट अस फर्स्ट कन्सिडर द मेटॅलिक कॅरेक्टर्स ऑफ द एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप. आपल्याला काय करायचं, प्रथम एका गणामधील मूलद्रव्यांच्या धातू गुणधर्माचा आपला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा की व्हाईल गोईंग डाऊन ए ग्रुप new cells gets added resulting in an increase in the distance between the nucleus and the valence electron. एक गण जो आहे तर त्या एका गणाचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर वरून खाली जात असतात नवीन अशा प्रकारचा असणारे जे काही कवच जे आहे तर त्या कवचाची भर त्या ठिकाणी पडून केंद्र आणि संयोजी इलेक्ट्रॉन यांच्यामधलं असणारे जे काही अंतर जे आहे तर ते अंतर काय होताना दिसतं तर त्या ठिकाणी ते वाढत जाताना दिसतं. आणि पुढे आपल्याला सांगितले रिझल्टिंग इन अन इन्क्रीज इन द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. धिस रिझल्ट इन लोअरिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज अँड देअर बाय लोअरिंग द अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. याच्यामुळे काय होताना दिसतंय, परिणामी असणारे जे काही केंद्रकीय असणारा तो काही प्रभार जो आहे तर तो प्रभार त्या ठिकाणी कमी होऊन संयोजी इलेक्ट्रॉन गमावल्यावर उपांत्य कवच जे आहे तर ते उपांत्य कवच काय होताना दिसतं, बाह्यतम कवच त्या ठिकाणी होताना दिसतं. द पेनल्टिमेट सेल इज कम्प्लीट ऑक्टेट. आणि याच्यामुळे काय होताना दिसतंय, हे उपांत्य असणारे जे काही कवच जे आहे तर ते उपांत्य कवच पूर्ण अष्टक असल्यामुळं त्या ठिकाणी काय होताना दिसतंय, इलेक्ट्रॉन गमावल्यामुळं बाह्यतम कवच जे आहे तर ते बाह्यतम उपांत्य कवच जे आहे तर ते बाह्यतम कवच त्या ठिकाणी ठरताना दिसतं. आणि देअरफॉर द रिझल्टिंग कॅटायन हॅज ए स्पेशल टॅबिलिटी. आणि याच्यामुळे काय होताना दिसते तर आपल्या लक्षात येताना दिसते की इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती त्या ठिकाणी वाढते. संयोजी इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची असणारी काही प्रवृत्ती जी आहे तर ती प्रवृत्ती त्या ठिकाणी वाढताना दिसते. म्हणजे त्या ठिकाणी उपांत्य कवच जे आहे तर ते उपांत्य कवच पूर्ण अष्टक त्या ठिकाणी होतं. आणि त्याच्यामुळे धनायन जे आहे तर त्या धनायनाला काय होताना दिसते, स्टॅबिलिटी म्हणजे स्थिरता त्या ठिकाणी प्राप्त होताना दिसते. ड्यू टू धिस द टेंडन्सी ऑफ द ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस फर्दर. आणि याच्यामुळे काय होताना दिसते
की इलेक्ट्रॉन जे आहे तर त्या इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची असणारी काही प्रवृत्ती जी आहे तर ती प्रवृत्ती काय होताना दिसते तर त्या ठिकाणी ती वाढताना दिसते. द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एन ॲटम इज इट्स टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. काय सांगितलंय? मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एन ॲटम इज इट्स टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की सर्वसाधारणपणे अणू जो आहे तर त्या अणूची असणारी जे काही इलेक्ट्रॉन जे आहे तर ती इलेक्ट्रॉन लूज करण्याची प्रवृत्ती काय होताना दिसते वाढते. आणि हे त्या अणू जो आहे तर त्या अणूचं असणारं जे काही हे जे काही कॅरेक्टर जे आहे कोणतं कॅरेक्टर टू लूज इलेक्ट्रॉन ही त्या ठिकाणी आपल्याला दिसून येताना दिसते. अँड देअरफॉर द फॉलोइंग ट्रेंड इज ऑब्झर्व्ड. आणि याच्यामुळं आपल्याला काय होताना दिसते की सर्वसाधारणपणे आपल्याला पुढील असणारा जो काही गुणधर्म जो आहे तर तो गुणधर्म त्या ठिकाणी दिसून येताना दिसतो. द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ इलेमेंट इन्क्रीजेस व्हाईल गोईंग डाऊन द ग्रुप. आणि यामुळे आपल्याला गण जो आहे तर त्या गणामध्ये वरून खाली जात असताना काय होताना दिसते मूलद्रव्यांचे धातू गुणधर्म जो आहे तर तो धातू गुणधर्म वाढण्याचा कल जो आहे तर तो कल त्या ठिकाणी दिसून येताना दिसतो. व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन ए पिरियड द आउटरमोस्ट सेल रिमेन्स द सेम. त्याच्या उलट आवर्त जे आहे आवर्त आडवी त्या ठिकाणी असतात तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येत नसतं की आवर्तामध्ये काय होते डावीकडून उजवीकडे जात असताना बाह्यतम असणारे जे काही कवच जे आहे तर ते कवच तेच राहताना दिसतं. हाऊएव्हर द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग व्हाईल द ॲटॉमिक रेडियस गोज ऑन द डिक्रीजिंग अँड दस द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग. की आवर्त जे आहे तर त्या आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना बाह्यतम कवच तेच त्या ठिकाणी राहतो. मात्र केंद्रकावरील असणारा जो काही घनप्रभार जो आहे तर तो घनप्रभार त्या ठिकाणी वाढत गेल्यामुळे काय होतं ते अणुत्रिज्या त्या ठिकाणी कमी होत गेल्यानं प्रयुक्त होणारे जे काही परिणामी केंद्रकीय बल जे आहे तर ते परिणामी केंद्रकीय प्रभार जो आहे तर तो सुद्धा वाढत जातो. आणि याच्यामुळे काय होतं नसते पहा की ऍज अ रिझल्ट ऑफ धिस द टेंडन्सी ऑफ द ॲटम टू लूज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डिक्रीजेस विदिन द पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. आणि याच्यामुळे काय होता नसते आवर्त जे आहे तर त्या आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याचा असणारा जो काही धातू गुणधर्म जो आहे तर तो धातू गुणधर्म काय होता नसतो कमी होता. आणि तेच आपल्याला त्या ठिकाणी 2.10 तक्त्यामध्ये त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. पान नंबर 26 वर बॉटमला जो काही पिरियडिक ट्रेंड्स इन एलिमेंट्स हे जे काय असताना तो काही तक्ता जो आहे तर त्या तक्त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं नसते की डावीकडून उजवीकडे जात असताना मूलद्रव्यांचे धातू गुणधर्म त्या ठिकाणी काय होत असतात कमी होत जाताना दिसतात. द टू फॅक्टर्स नेमली द इन्क्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज अँड डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन ए पिरियड आर रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. की एक आवर्त जे आहे तर त्या एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना वाढत जाणारा जो काही केंद्रकीय प्रभार आणि कमी होत जाणारे जे काही अणुत्रिज्या या दोन घटकांमुळे काय होता नसते संयुजा इलेक्ट्रॉन जे आहे तर त्या संयुजा इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारी परिणामी केंद्रकीय प्रभार त्या ठिकाणी वाढत जातो. आणि याच्यामुळं संयुजा इलेक्ट्रॉन जो आहे तर तो संयुजा इलेक्ट्रॉन अधिकाधिक असणारे ते काही आकर्षण बल जे आहे तर त्या आकर्षण बलानं त्या ठिकाणी ते धरून ठेवले जातात. आणि देअरफॉर द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर हेल्ड विथ ग्रेटर अँड ग्रेटर अट्रॅक्टिव्ह फोर्स. आणि याच्यामुळे आपण पाहिलंय की काय होता नसते की त्या ठिकाणी केंद्रकीय प्रभार कमी होत जाणारे अणुत्रिज्या या दोन्ही घटकांमुळे काय होता नसते संयुजा इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारा केंद्रकीय प्रभार त्या ठिकाणी वाढतो. आणि याच्यामुळे काय होता नसते संयुजा इलेक्ट्रॉन काय होता नसतो अधिकाधिक असणारे जे काही आकर्षण बल जे आहे तर त्या आकर्षण बलामुळे काय होता नसतो तर त्या ठिकाणी तो धरून ठेवला जातो. दिस इज कॉल्ड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ एन ॲटम. आणि यालाच आपण त्या ठिकाणी अणू जे आहे तर त्या अणूची विद्युत ऋणता त्या ठिकाणी म्हणणार आहे. ड्यू टू इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन ए पिरियड the ability of an atom to become anion by accepting outside electrons goes on increasing. की एक आवर्त जे आहे तर त्या एका आवर्तामध्ये काय होतं नसते डावीकडून
उजवीकडे जाताना वाढत जाणारी जी काही विद्युत ऋणता जी आहे तर त्या विद्युत ऋणतेमुळे बाहेरून इलेक्ट्रॉन जे आहे तर ते इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी स्वीकार ते असणारे जे काही ऍटम जे आहे तर ते ऍटम काय करायचं नसतं पूर्ण अष्टक स्थितीतील ऋणायन बनण्याची जी काही अणूची असणारी जी काही क्षमता जी आहे तर ती क्षमता त्या ठिकाणी वाढत जाताना दिसते. द टेंडन्सी ऑफ एन ऍटम टू फॉर्म anion or electronegativity is the non-metallic character of an element. म्हणजे मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्याची ऋणायन बनण्याची जी काही प्रवृत्ती किंवा विद्युत ऋणता म्हणजेच मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म त्या ठिकाणी म्हटलेले. त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये पहा ऑलवेज रिमेंबर म्हटलेले नेहमी लक्षात ठेवायचे की व्हाईल गोईंग डाऊन इन ए ग्रुप the electropositivity of an element goes on increasing while their electronegativity goes on decreasing. कोणताही असणारा जो काही गण जो आहे ग्रुप जे आहे उभे जे आहेत तर ते ग्रुप त्या ठिकाणी असतात गण त्या ठिकाणी असतात. या गणामध्ये जाताना मूलद्रव्याची विद्युत धनता जी आहे तर ती विद्युत धनता त्या ठिकाणी वाढते तर विद्युत ऋणता मात्र त्या ठिकाणी कमी होताना दिसते. सेकंड, while going from left to right in any period, the electronegativity of the element goes on increasing while their electropositivity goes on decreasing. तर याच्या उलट कोणत्या असणारे जे काही आवर्त जे आहेत आवर्त म्हणजे आडवे असणारे जे काही पिरियडिक टेबल मधल्या ओळी तर त्याला त्या ठिकाणी पिरियड किंवा आवर्त त्या ठिकाणी म्हटलेले. याच्यामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याची विद्युत ऋणता जी आहे तर ती वाढत जाते तर विद्युत धनता जी आहे तर ती मात्र त्या ठिकाणी कमी होताना दिसते. आणि थर्ड आपल्याला सांगितलंय लार्जर द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ द इलेमेंट हायर द रिॲक्टिव्हिटी. सर्वात महत्वाचं ते की मूलद्रव्याची विद्युत धनता किंवा ऋणता जेवढी जास्त तेवढी त्याची अभिक्रियाशीलता काय म्हणणार आपण त्या ठिकाणी जास्त. पेज नंबर 27 वर यूज युअर ब्रेन पॉवर डोकं चालवायला सांगितले की व्हॉट इज द कॉज ऑफ द नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ द एलिमेंट. मूलद्रव्याचे अधातू गुणधर्म कशामुळे त्या ठिकाणी असतो काय सांगता येईल. द टेंडन्सी ऑफ एन एलिमेंट टू फॉर्म anion आर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इज द नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ द एलिमेंट. की मूलद्रव्य जे आहे तर ते मूलद्रव्य काय करताना दिसते anion त्या ठिकाणी तयार करत दिसते. जेव्हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे विद्युत ऋणता त्या ठिकाणी तयार होताना दिसते आणि याच्यामुळं मूलद्रव्यांचे असणारे जे काही अधातू गुणधर्म जे आहेत तर ते अधातू गुणधर्म आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. सेकंड क्वेश्चन आहे पहा व्हॉट इज एक्सपेक्टेड strengths in the variation of the non-metallic characters of the elements from left to right in a period. डावीकडून आवर्त जे आहे तर त्या आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना मूलद्रव्यांच्या अधातू गुणधर्म बदलण्यामध्ये काय कल त्या ठिकाणी अपेक्षित आहे. पण इन ए पिरियड म्हणजे उभे आडवे आता पिरियड मध्ये काय होतं नसते as the atomic number increases from left to right, electronegativity increases, non-metallic character increases. आवर्त जे आहे तर त्या आवर्तामध्ये आपल्या लक्षात येत नसते की डावीकडून उजवीकडे जात असताना ऍटॉमिक नंबर इन्क्रीज होतो म्हणजे अणुक्रमांक काय होता नसतो वाढत जाताना दिसतो आणि याच्यामुळे काय होतं नसते इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस म्हणजे विद्युत ऋणता जी आहे तर ती विद्युत ऋणता त्या ठिकाणी वाढत जाताना दिसते आणि याच्यामुळं त्या ठिकाणी अधातू गुणधर्म सुद्धा काय होताना दिसतात इन्क्रीज होताना दिसतात. आणि धिस इज ड्यू टू द डिक्रीज इन द ऍटॉमिक साईज. हे असं काय होताना दिसतंय की अणुत्रिज्या जी आहे तर ती अणुत्रिज्या सुद्धा काय होताना दिसते तर त्यावेळेला त्या ठिकाणी कमी होताना दिसते. थर्ड क्वेश्चन आहे what will be the expected trends in the variation of the non-metallic characters of the elements down a group. गण उभे जे आहेत तर त्याला त्या ठिकाणी ग्रुप किंवा गण म्हटलेले. या गणामध्ये वरून खाली जात असताना मूलद्रव्याचे अधातू गुणधर्म बदलण्यामागे अपेक्षित कल त्या ठिकाणी काय असतो. आता इन ए ग्रुप द ऍटॉमिक नंबर इन्क्रीजेस. जी ग्रुपच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की सर्वसाधारणपणे ग्रुप जे आहेत मगाचं असणारे जे काही उत्तर जे आहेत
तर त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये पहा काय सांगितलेलं होतं. प्रश्न 2 होता की आवर्त जे आहे तर त्या आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म बदलण्यामध्ये काय कल अपेक्षित असतो. या प्रश्नाचं उत्तर मगाशी सांगितलं त्याच्यापेक्षा वेगळं आहे. पहा काय आहे की पिरियडच्या बाबतीमध्ये आपल्या लक्षात येत नसते ऍटॉमिक नंबर काय होतो नसतो डावीकडून उजवीकडे जात असताना इन्क्रीज होतो. याच्यामुळे काय होताना दिसतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्याची इन्क्रीज होताना दिसते. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा त्या ठिकाणी इन्क्रीज होताना दिसते. हे कशामुळे होताना दिसतं तर ऍटॉमिक साईज जो तो आहे तर त्या ऍटॉमिक साईज मध्ये त्या ठिकाणी काय होताना दिसते डिक्रीज त्या ठिकाणी. तिसरा प्रश्न आपल्याला होता की गण जो आहे तर त्या गणामध्ये वरून खाली जात असताना मूलद्रव्यांच्या अधातू गुणधर्मामध्ये बदलामागे अपेक्षित कल काय. आता ग्रुपच्या बाबतीमध्ये जर आपण जर पाहिलं तर ऍटॉमिक नंबर काय होता दिसतो इन्क्रीज होताना दिसतो. आणि ऍटॉमिक नंबर इन्क्रीज झाला की पॉझिटिव्हिटी सुद्धा काय होता दिसते इन्क्रीज त्या ठिकाणी होताना दिसते. परंतु त्याच वेळेला असताना तो काही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे तर ती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मात्र त्या ठिकाणी काय होताना दिसते डिक्रीज होते कमी होते. आणि याच्यामुळं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे तर ते वरून खाली येत असताना काय होताना दिसते तर त्या ठिकाणी ती कमी कमी त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. सांगितले ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. या ठिकाणी हॅलोजन कुल जे आहे तर त्या हॅलोजन कुलामधले असणारे जे काही प्रवाह द ग्रुप 17 कंटेन्स द मेंबर्स ऑफ द हॅलोजन फॅमिली. पिरियडिक टेबल मध्ये आपल्या लक्षात येईल की ग्रुप नंबर 17 जो आहे तर तो ग्रुप नंबर 17 कोणता आहे तर हॅलोजन फॅमिलीचा त्या ठिकाणी पिरियडिक टेबल मध्ये शेवटचा असणार तो काही गण जो आहे तर तो गण त्या ठिकाणी काय आहे तर आपल्या लक्षात येताना तर तो हॅलोजन फॅमिलीचा आहे. ऑल ऑफ देम हॅव द जनरल फॉर्म्युला X2. त्यांचा असणार तो काय हॅलोजन फॅमिली जे आहे तर त्या हॅलोजन फॅमिलीचा जनरल फॉर्म्युला जो आहे तर तो जनरल फॉर्म्युला काय सांगितलं आपल्याला X2 अशा पद्धतीने आपण दर्शवतो. आता पुढे काय सांगितले ए ग्रेडेशन इज ऑब्झर्व्ड इन देअर फिजिकल स्टेट डाऊन द ग्रुप. हे जे काय हॅलोजन फॅमिली जे आहे तर त्याच्यामध्ये असताना जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांची असताना जे काही भौतिक स्थिती जी आहे तर त्याच्यामध्ये प्रवणता जी आहे तर ती प्रवणता त्या ठिकाणी म्हणजे बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी दिसून येतात. आता काय बदल दिसून येताना दिसतो तर पहा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की असणार जो काही फ्लोरीन आणि क्लोरीन याची सिंबल पण आपण दाखवू Cl2 फ्लोरीनचा काय आहे F2. आता याच्यामध्ये असताना जे काही फ्लोरीन आणि क्लोरीन जे आहे तर ते काय सांगितले पहा की या ठिकाणी आपल्या लक्षात येत असतं की फ्लोरीन अँड क्लोरीन आर गॅसियस. हे दोन्हीच्या दोन्ही कोणते सांगितले गॅसियस आहे म्हणजे वायू अवस्थेमध्ये त्या ठिकाणी काय सांगितले गॅसियस मध्ये. तर ब्रोमीन जो आहे तर तो लिक्विड स्टेटमध्ये लक्षात ठेवा ब्रोमीन. याचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला आपण लक्षात आलाय काय आहे ब्रोमीन. त्याचा फॉर्म्युला आहे Br2. हा मात्र कोणत्या अवस्थेमध्ये असतो लिक्विड स्टेटमध्ये असतो बरोबर. आणि व्हाईल आयोडीन इज इन ए सॉलिड स्टेट. परंतु आयोडीन जो आहे आयोडीन I2 हा मात्र काय दिसतं आपल्याला स्थायू अवस्था जी आहे तर त्या स्थायू अवस्थेमध्ये त्या ठिकाणी दिसून येताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे इंटरनेट माय फ्रेंड कलेक्ट द इन्फॉर्मेशन अँड मेल इट इनर्ट गॅस एलिमेंट्स युजेस ऑफ व्हेरियस एलिमेंट. निष्क्रिय वायू मूलद्रव्ये विविध मूलद्रव्यांचे उपयोग त्या ठिकाणी इंटरनेटवरून मिळवायचे आणि आपल्या मित्रांना ईमेलला त्या ठिकाणी पाठवायचे. त्याच्यानंतर पुढे रीड द फॉलोइंग रेफरन्स बुक्स फ्रॉम युअर लायब्ररी. आता की अंडरस्टँडिंग केमिस्ट्री CNR राव. आणि दुसरं म्हटलं तर पिरियडिक टेबल ही व्हिज्युअल एन्सायक्लोपीडिया ऑफ द एलिमेंट्स. ही पुस्तकं आपल्या असणारे काही लायब्ररी जी आहे
ही संदर्भ पुस्तकं आहेत, तर आपल्या लायब्ररीमधून त्या ठिकाणी ती मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यांचं वाचन जे आहे तर ते वाचन त्या ठिकाणी करायला सांगितलं. आता पुढे पेज नंबर 28 वर डू यू नो, तुम्हाला माहित आहे का. आता काय माहित आहे का, ए जनरल केमिकल इक्वेशन इंडिकेटिंग द रिएक्शन ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल इज गिव्हन अबव. की अल्कधर्मी मृदा धातू जे आहे तर ते आपण यमने त्या ठिकाणी दाखवलेली, रिएक्शन मध्ये कशाने दाखवलेली, यमने त्या ठिकाणी दाखवलेली. आणि या अल्कधर्मी मृदा धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया म्हणजे असणारे काही वॉटर जे आहे, या वॉटर बरोबर असणारी काही अभिक्रिया जी आहे तर ती अभिक्रिया त्या ठिकाणी दाखवलेली. त्याच्यामध्ये पहा काय तयार होताना दिसते, या ठिकाणी हायड्रॉक्साईड जे आहे तर ते हायड्रॉक्साईड त्या ठिकाणी तयार होताना दिसते. आणि त्याचबरोबर हायड्रोजन जो आहे तर तो हायड्रोजन त्या ठिकाणी मुक्त होताना दिसतो. म्हणजे जी काही अल्कधर्मी मृदा धातूची पाण्याबरोबर असणारी जी काही अभिक्रिया जी आहे तर ती अभिक्रिया सर्वसाधारणपणे त्याच्यामध्ये ती दर्शवते. आता ही बॅलन्सिंग करायची जर ठरली आपल्याला तर या ठिकाणी टू आपण त्या ठिकाणी वापरणार आहे आणि मग ती त्या ठिकाणी ती बॅलन्स. व्हाईल गोईंग डाऊन द सेकंड ग्रुप, आता असणारा जो काही दुसरा असताना जो काही गण जो आहे तर त्या दुसऱ्या गणामध्ये काय करायचं आपल्याला, डाऊन द सेकंड, व्हाईल गोईंग डाऊन द सेकंड ग्रुप, वरून खाली त्या ठिकाणी यायचं. वरून खाली म्हणजे या ठिकाणी बेरिलियम असेल, त्याच्यानंतर मॅग्नेशियम, कॅल्शियम, ट्रॉन्शियम आणि बेरियम. अशा पद्धतीने जात असताना काय सांगितलेले, द ग्रेडेशन इन दिस केमिकल प्रॉपर्टी ऑफ द अल्कलाइन अर्थ मेटल इज सी. की दुसरं गण जे आहे तर त्या दुसऱ्या गणामध्ये वरून खाली बेरिलियम टू मॅग्नेशियम, कॅल्शियम, ट्रॉन्शियम, बेरियम असं जाताना अल्कधर्मी मृदा धातूंच्या वरील रासायनिक गुणधर्मामध्ये काय होताना दिसते, प्रवणता त्या ठिकाणी दिसून येताना दिसते. व्हाईल गोईंग डाऊन द सेकंड ग्रुप द रिएक्टिव्हिटी ऑफ द अल्कलाइन अर्थ मेटल गोज ऑन इन्क्रीजिंग अँड देअर बाय द इज विथ विच दिस रिएक्शन टेक प्लेस ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजिंग. तर दुसरा गण जो आहे तर त्या दुसऱ्या गणामध्ये वरून खाली जात असताना अल्कधर्मी मृदा धातूंची अभिक्रियाशीलता त्या ठिकाणी वाढत जाते आणि त्याच्यामुळे ही अभिक्रिया होण्यातील सहजता सुद्धा त्या ठिकाणी वाढताना दिसते. दस बेरिलियम डज नॉट रिएक्ट विथ वॉटर, आणि म्हणून या ठिकाणी असणारे जे काही बेरिलियम जे आहे तर त्या बेरिलियमची पाण्याबरोबर त्या ठिकाणी अभिक्रिया त्या ठिकाणी होत नाही. यापुढे प्रकरण क्रमांक 8 मध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत. मॅग्नेशियम रिॲक्ट्स विथ स्टीम, तर असणारे जे काही मॅग्नेशियम जे आहे तर त्या मॅग्नेशियमची पाण्याच्या वाफेबरोबर रासायनिक अभिक्रिया होताना दिसते. व्हाईल कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम अँड बेरियम रिॲक्ट विथ वॉटर ऍट द रूम टेम्परेचर विथ इन्क्रीजिंग रेट. तर आपल्या लक्षात येताना दिसते कॅल्शियम, ट्रॉन्शियम आणि बेरियम यांची मात्र काय होताना दिसते, पाण्याबरोबर कक्ष तापमानाला त्या ठिकाणी अभिक्रिया जलद वेगानं त्या ठिकाणी घडून येताना दिसते. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.